नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण आर्किटेक्चरकडे म्हणजेच वास्तुकलेकडे बघण्याचा आपला नेहमीचा दृष्टिकोन थोडा बदलून बघणार आहोत. बघा, सहसा आर्किटेक्चर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? भव्य ऐतिहासिक वास्तू किंवा भल्या मोठ्या चकचकीत इमारती, बरोबर? पण आज आपण त्या भव्यतेच्या भ्रमातून थोडं बाहेर पडणार आहोत. आज आपण त्या खऱ्याखुऱ्या आणि व्यावहारिक वास्तूंवर लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्या आपल्या दैनंदिन मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देतात. चला तर मग सुरू करूया. आता हे वाक्य बघा. आर्किटेक्चर म्हणजे केवळ वास्तू नव्हे, तर ते जीवन जगणे आहे. हा विचार खरोखरच आपल्या पारंपरिक दृष्टिकोनाला एक मोठं आव्हान देतो, नाही का? या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभाच मुळी इथे दडलेला आहे. मूळ संदर्भ साहित्यात हे अगदी स्पष्टपणे मांडले की आर्किटेक्चरचा थेट संबंध हा आपल्या मानवी अनुभवांशी, आपल्या कुटुंबाशी, समाजाशी आणि अगदी रोजच्या कर्तव्यांशी जोडलेला असतो. म्हणजे बघा, नुसतं एखादं डिझाईन कागदावर काढण्यापलीकडे जाऊन इमारतीचं नियोजन हे प्रत्यक्ष मानवी जीवनाच्या सोयीनुसार कसं व्हायला हवं हे आपण आज समजून घेणार आहोत. मग इथं एक अतिशय कळीचा प्रश्न उभा राहतो. या ज्या इमारती बांधल्या जातात त्या नक्की कुणासाठी बांधल्या जातात? आर्किटेक्टचा स्वतःच्या समाधानासाठी की ती इमारत वापरणाऱ्या सामान्य माणसाच्या सोयीसाठी? आता सध्याच्या आर्किटेक्चरच्या शिक्षण पद्धतीकडे पाहिलं ना, तर तिथे एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. अनेकदा असं होतं की शिक्षणाच्या या प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये नकळतपणे एका कलाकाराचा अहंकार निर्माण होतो. ते स्वतःच्या प्रतिभेवर आणि डिझाईनवर जास्त भर देतात. पण जे लोक खऱ्या अर्थाने तिथे राहणार आहेत, ती वास्तू वापरणार आहेत, त्यांच्या मूळ गरजा कुठेतरी मागे पडताना दिसतात. हा जो फरक आहे ना, तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एका बाजूला असतो तो आर्किटेक्टचा अहंकार, जो स्वतःच्या भन्नाट संकल्पना, रंगसंगती आणि वैयक्तिक समाधानाच्या दुनियेत रमलेला असतो. आणि दुसऱ्या बाजूला असतो तो सामान्य माणूस, ज्याला काय हवं असतं तर रोजच्या जगण्यातील आराम, घरात मोकळी जागा आणि व्यावहारिक सोयीसुविधा. आता संदर्भ साहित्यात यासाठी राजाचे नवीन कपडे या कथेचा अतिशय चपखल संदर्भ दिलाय. जसं त्या कथेत राजाला सत्य सांगायचं धाडस कोणीच करत नाही, तसंच काहीसं या आर्किटेक्चरच्या दुनियेत होतं. वापरकर्त्याच्या मूळ गरजा दुय्यम ठरतात आणि आर्किटेक्टचा तो कलाकार असलेला अहंकार वरचढ ठरतो. बरं, हा मुद्दा जरा अधिक सोपा करून सांगण्यासाठी आपण चक्क ताजमहालाचं उदाहरण घेऊया. संदर्भ साहित्यात एक अत्यंत रंजक आणि थोडा विचार करायला लावणारा मुद्दा मांडलाय. खरोखरच ताजमहाल हा राणी जिवंत असतानाच एका कबरीच्या रूपात संकल्पित केला गेला होता का? की आधीच अस्तित्वात असलेली एखादी इमारत ताब्यात घेऊन नंतर तिचं अशा भव्य स्मारकात रूपांतर केलं गेलं? या उदाहरणातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे इमारतीचा जो उपयोग असतो ना, तो तिची रचना कशी असेल हे ठरवतो. आणि ती जागा निवडण्यामागे नेमके कोणते व्यावहारिक उद्देश असतात हे यातून अगदी स्पष्ट होतं. आता आपण थेट आपल्या आधुनिक शहरी जीवनाकडे वळूया. एखाद्या इमारतीचं तिच्या स्थानिक परिसराशी असणारं नातं किती महत्त्वाचं असतं हे या उदाहरणातून अगदी सहज समजेल. आता मुंबईतील दादरचं शिवसेना भवन बघा. त्या आजूबाजूच्या त्या चौकाशी अगदी एकरूप झालेलं दिसतं. त्या चौकाचा आकार आणि इमारतीचा आकार अगदी परफेक्ट जुळतो. पण त्याच चौकात असलेली ती नवीन आणि अतिशय उंच अशी कोहिनूर स्क्वेअरची इमारत, ती काही कोणातून बघितली तर थोडी विसंगत वाटते. ती पूर्णपणे समजून घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्याला थोडं लांब जावं लागतं, काही अंतरावरून पाहावी लागते. यावरून वास्तूच्या स्थानाचं म्हणजेच लोकेशनचं महत्त्व किती अनन्यसाधारण असतं हे सिद्ध होतं. आता इथून पुढे जो विषय आपण पाहणार आहोत ना, तो खऱ्या अर्थानं आपल्या शहरी प्रौढत्वाच्या वास्तवावर बोट ठेवणार आहे. बघा, भविष्यात आपल्यापैकी बहुतांश लोक हे हायराईज फ्लॅट्समध्येच राहणार आहेत. आणि आर्किटेक्चरच्या व्यवसायाचा विचार केला तर 80 ते 90% काम हे याच निवासी इमारतींचं असतं. सामायिक जागांचा वापर कसा करायचा, पार्किंगवरून होणारे वाद, हे आपल्या रोजच्या जीवनातलं खरं वास्तव आहे. पण आश्चर्याची आणि थोडी खंत वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे आर्किटेक्चरच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात या अतिशय महत्त्वाच्या वास्तवावर फारच कमी भर दिला जातो. मूळ लेखकानं इथे जी तुलना केली आहे ना, ती अगदी अचूक आणि आपल्या सर्वांच्या एकदम परिचयाची आहे. त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच आपल्या हाऊसिंग सोसायटीज यांमधील सामायिक जागांच्या व्यवस्थापनाची तुलना थेट महाभारताशी केली आहे. विचार करा, अगदी तसंच असतं ना, जिथे प्रत्येक रहिवासी एखादं दुर्योधनासारखा एका इंचाच्या जागेसाठी भांडायला तयार असतो. आता अशा या भयानक गुंतागुंतीच्या परिस्थितीत इमारतीचं नियोजन करणाऱ्या आर्किटेक्टला खऱ्या अर्थाने कृष्णाची भूमिका बजवावी लागते. आणि हे काम वाटतं तितकं नक्कीच सोपं नसतं.
बरं, ही जी तफावत आहे ती सर्वात प्रकर्षाने कुठे दिसते माहितीये? ती दिसते झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये, म्हणजेच स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये. होतं काय, श्रीमंत कुटुंबातून आलेले आर्किटेक्चरचे विद्यार्थी ज्यावेळी ह्या मोठ्या इमारती डिझाईन करतात तेव्हा ते तिथे लिफ्ट आणि पाण्याचे मोठे पंप यांसारख्या महागड्या सोयी देतात. पण प्रत्यक्षात तिथे राहणाऱ्या कष्टकरी नागरिकांना या सगळ्या सुविधांचा देखभालीचा प्रचंड खर्च अजिबात परवडणारा नसतो. म्हणजे बघा, फक्त सिद्धांतात डिझाईन करणं आणि वास्तवात ते जीवन जगणं यात केवढं मोठं अंतर आहे हेच यातून अगदी लख्खपणे समोर येतं. मग आता प्रश्न असा पडतो की आपल्या वाढत्या लोकसंख्येसाठी केवळ शहराच्या सीमा अनियंत्रितपणे वाढवत नेऊन पर्यावरणाचा नाश करणं हाच एकमेव पर्याय आपल्याकडे उरला आहे का? तर निश्चितच नाही. आपल्याला उपलब्ध असलेल्या जागेचं अत्यंत योग्य असं नियोजन करणं ही आता काळाची गरज बनली आहे. जागेची कमतरता आणि वाढती लोकसंख्या यावर जेव्हा आपण उपाय शोधतो तेव्हा स्थानिक पर्यावरणाचा आणि उपलब्ध भूखंडांचा कसा जास्तीत जास्त चांगला आणि हुशारीने वापर करता येईल याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. याच समस्येवर एक अत्यंत व्यावहारिक आणि खरोखरच प्रभावी असा उपाय संदर्भ साहित्यात सविस्तरपणे चर्चेला गेला आहे आणि तो म्हणजे नगर रचना योजना, म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर टाउन प्लॅनिंग स्कीम किंवा TPS. आता हे नक्की काय आहे? तर शहरात जे आधीपासून अस्तित्वात असलेले वेडेवाकडे आणि अव्यवस्थित भूखंड असतात ना, त्यांची पूर्ण पुनर्रचना करून त्यांना एक व्यवस्थित भौमितिक आकार देणं आणि त्यात अत्यंत योग्य अशा खुल्या जागा आणि रस्त्यांचं नियोजन करणं हे या व्यवस्थेचं मुख्य स्वरूप आहे. फक्त पैशाच्या हव्यासापोटी उंचच उंच इमारती बांधत सुटण्यापेक्षा जमिनीचा अतिशय विचारपूर्वक वापर करण्यावर यात भर दिला जातो. आता इथे समोर दिसणाऱ्या या मूळ नकाशातील वेढ्यावाकड्या आणि अत्यंत अव्यवस्थित सीमांकडे जरा लक्ष द्या. कसं आहे ना, अशा प्रकारच्या जागेवर वापरकर्त्याच्या सोयीनुसार चांगल्या इमारती, सरळ रस्ते किंवा अगदी लहान मुलांसाठी पुरेशा खुल्या जागा तयार करणं जवळपास अशक्यच असतं. याचा परिणाम काय होतो? तर जागा उपलब्ध असूनही तिचा योग्य आणि पुरेपूर वापर होऊ शकत नाही. पण टाउन प्लॅनिंग स्कीमनंतर खऱ्या अर्थाने झालेला हा बदल बघा. इथे जमिनीची उत्तम प्रकारे पुनर्रचना करून अतिशय स्पष्ट आणि सुसंगत असे भौमितिक आकार दिले आहेत. आता यामुळे होतं काय, तर मूळ जमीन मालकांना तर फायदा होतोच होतो, पण त्यासोबतच शहराच्या भविष्यातील विकासाला एक उत्तम आणि योग्य दिशा मिळते. खऱ्या अर्थाने हे एका सुनियोजित भविष्याचे चित्र आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. एका आदर्श नगर रचना योजनेत या जमिनीचं वाटप नक्की कसं केलं जातं हे पाहणं खरोखरच रंजक आहे. यात एकूण जागेपैकी 50% जागा ही मूळ मालकाला परत मिळते आणि जी उरलेली जागा असते ना त्यापैकी 20% जागा रस्त्यांसाठी, 15% जागा मोकळ्या मैदानांसाठी किंवा खुल्या जागांसाठी आणि उरलेली 15% जागा ही शाळा, दवाखाने अशा सामाजिक सुविधांसाठी वापरली जाते. योग्य अवकाशीय नियोजन म्हणजेच स्पेशल प्लॅनिंग हेच एका सुखकर आणि अगदी सुरळीत चालणाऱ्या भविष्याची खरी गुरुकिल्ली आहे हे या आकडेवारीवरून पूर्णपणे सिद्ध होतं. आणि अशा प्रकारे आपण या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो थेट मूळ मजकुरातून घेतला आहे तो खरोखरच विचार करण्यासारखा आहे. आर्किटेक्चरच्या या दुनियेतील स्वतःला सम्राट समजणाऱ्यांना खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला काय हवंय हे सांगण्याचं धाडस आता कोण करणार? आर्किटेक्टचा तो अहंकार थोडा बाजूला ठेवून रोजच्या जीवनात ती वास्तू प्रत्यक्षात वापरणाऱ्या सामान्य माणसाच्या गरजांना खरं प्राधान्य मिळायलाच हवं. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. हे विश्लेषण तुम्हाला या विषयावर एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला नक्कीच भाग पाडेल अशी आशा आहे. धन्यवाद.